हिंगोलीमध्ये शिवसेनेनं सरकारच्या विरोधामध्ये जनाक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या जनाक्रोशामध्ये गृहिणी महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। गांधी चौकामध्ये सिमेंट रोडवरती चूल पेटवलेली आहे आणि या सगळ्या महिला या ठिकाणी इथेच पोळ्या भाजतायत। माझ्यासोबत काही महिला आहेत। आजी, कशाचं आंदोलन करताय? गॅस महाग झाला, आम्हाला भेटेना याच्यासाठी रस्त्यावर चूल पेटवली तुम्ही तर? हो, मग रस्त्यावर आता काय करा, येत आधी आम्हाला तशी म्हणून रस्त्यावर चूल पेटवली, स्वयंपाक चालू आहे आमचा। सरकार म्हणते महागाई वाढली नाही। वाढली नाही, कशी वाढली? काय काय वाढले? काय काय वाढले? गॅस वाढला, शेतकऱ्यावर कर्ज झालं, हे माफ करावं त्यानं। बर, तुम्ही रस्त्यावरच भाकरी भाजलेल्या आहेत। तेल किती रुपये झालं? तेल 200 रुपये किलो झालंय। काय देव, काय खाव? कष्ट करून आम्ही काम करायलो, काय खाव? बिन तेलाचं खाणं लागायला, गरिबांना कष्ट करावं। लाडक्या बहिणीला तर 1500 रुपये दिले सरकारनं। कधी द्यायला तर एकदा देतात आणि 4 महिने देत नाही, तर एकदा देतात 4 महिने देत नाही। 3 महिने झालं काम करायलो आम्ही, ते पोट भरायलो, त्यातही महागाई करायली। शेंगदाणे काय भाव झाले? 200 रुपये किलो झाले। तर ही चूल रस्त्यावर काय पेटवली? गॅस महाग झाला, 400 रुपयाचा गॅस तुम्ही 1200ला द्यायला, कसं मी कसं काय करावं? तर किती रुपये झाले शेंगदाणे? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। तेल काय भाव झालं? 200 रुपये। रस्त्यावर चूल पेटवली। मग तुम्ही गॅसच महाग केला ना, गॅसच देत ना तुम्ही। 300चा 400चा 1200 आणि 1500 घ्याले, मग तुम्ही आम्ही खायचं काय आणि द्यायचं काय? लेकरावर जगवायचे का रस्त्याला बसायचं? कर्ज माफ नाही। हिंगोलीतील गांधी चौकामध्ये या ठिकाणी संतप्त शिवसैनिक झालेले आहेत। शिवसेनेचे जे नेते आहेत ते या ठिकाणी तापत्या उन्हामध्ये सरकारच्या विरोधामध्ये बसलेले आहेत। आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत शिवसेनेचे नेते बबनराव थोरात आहेत। आतापर्यंत 3 वेळा महागाई झाली, शेंगदाणे वाढलेत आणि तुम्ही आता रस्त्यावर चूल पेटवलेली आहेत। सरकार काय षटकार मारणार का महागाई वाढण्याचं? या सरकारनं जनतेची घोर फसवणूक केलेली आहे। आज बघितलं असेल तर गॅसचे दरवाढ वाढलेले आहेत, पेट्रोलचे दरवाढ वाढलेले आहेत, डिझेलची दरवाढ झालेली आहे आणि दरवाढ करून सुद्धा लोकांना आजही गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाहीये। शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीये। सरकारनं घाईघाईमध्ये GR कर्जमाफीचा काढला, परंतु त्या GR मध्ये अनेक अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं आमचा सरकारला इशारा आहे की हा GR दुरुस्त करा आणि विनाअट बिनशर्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा या सरकारला जागा करण्यासाठी आम्हाला याहीपेक्षा उग्र आंदोलन उभं करावं लागेल। तर हे शिवसेनेचे नेते उपनेते बबनराव थोरात होते। आपण जर पाहिलं तर शिवसैनिक या ठिकाणी सिलेंडर घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत। महिलांनी या ठिकाणी भाकरी रस्त्यावरती पेटवलेल्या आहेत आणि एकंदर जर पाहिलं तर शिवसैनिक जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सर्व शिवसैनिक उन्हाचा पारा असताना देखील प्रचंड सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत आहेत आणि सरकारने जे महागाई वाढवलेली आहे या महागाईचा जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिक निषेध करत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।